ओम नमः शिवाय. परमपूज्याय लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 66. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, त्याचा पुत्र परीक्षितीचा पुत्र जन्मेजय हा राज्य करू लागला असता एके दिवशी त्याच्याकडे वैशंपायन मुनींचे येणे झाले. त्यांचा आदर सत्कार केल्यावर जन्मेजयाने आपल्या पित्याला अपमृत्यू येण्याचे कारण काय असा त्यांना प्रश्न केला. तेव्हा वैशंपायन म्हणाले, एके दिवशी परीक्षिती हा मृगयेला गेला असता त्याला फार तहान लागली. कोठे एखादा तलाव दिसतो का म्हणून तो चहूकडे न्याहाळू लागला असता दुरून एक आश्रम त्याच्या दृष्टीस पडला. तो आश्रम श्रमिक ऋषींचा असून त्या समयी ते ध्यानस्थ बसले होते. त्यांचा पुत्र शृंगी हा स्नानार्थ नदीवर गेला होता. परीक्षितीने आश्रमात प्रवेश केला तेव्हा त्याला तेथे कोणीच दिसले नाही, कारण तो भर उन्हातून आला होता. थोड्या वेळाने ऋषीस त्याने पाहिले, पण माझा अपमान करण्यासाठी मुद्दाम डोळे मिटून बसला आहे असा वाकडा अर्थ घेऊन परीक्षिती क्रोधवश झाला. त्याभरात तो ताडकन आश्रमाच्या बाहेर गेला आणि वाटेत त्याने एक मृतसर्प पाहिला होता. तो धनुष्याग्राने उचलून आणला आणि श्रमिक ऋषींच्या गळ्यात घातला. त्यावर तो तेथून स्वस्थानी परतला. इतक्यात शृंगी घरी आला. पित्याच्या गळ्यातील मृतसर्प पाहताच ती करणी कोणाची हे लगेच त्याने टाळले. त्याचा राग अनावर होऊन आजपासून 7व्या दिवशी परीक्षिती तक्षकंदशाने मरेल असा त्याने शाप दिला. थोड्या वेळाने ऋषींचे ध्यान विसर्जन झाले. शृंगीने परीक्षितीला शाप दिल्याचा वृत्तांत लक्षात येताच श्रमिक ऋषी हळहळले. आधीच मनुष्य जन्म मिळावयाचा दुर्लभ आहे, ही अमूल्य संधी दवडली. थोड्या वेळाने ऋषींचे ध्यान विसर्जन झाले. शृंगीने परीक्षितीला शाप दिल्याचा वृत्तांत लक्षात येताच श्रमिक ऋषी हळहळले. आधीच मनुष्य जन्म मिळावयाचा दुर्लभ आहे, ही अमूल्य संधी दवडली तर मोठी हानी होईल. मिळाल्या वेळीच त्याचे सार्थक केले तर बरे. करिता परीक्षिती राजाला त्याच्या मृत्यूची कल्पना जर दिली तर तो ह्या 7 दिवसात पाप निवारणार्थ काही उपाय तरी करील. अशा विचाराने आपल्या गौरमुख नावाच्या शिष्याकडून ही गोष्ट त्यांनी राजास कळविली. ऋषींचा निरोप कानी पडताच परीक्षितीला धक्काच बसला. आपल्या अपमृत्यूला आपला उन्मत्तपणाच कारण हे त्याच्या लक्षात आले. या भयंकर संकटातून सोडविणारा कोण असणार असा तो विचार करू लागला असता सत्यलोकातून मृत्यूलोकात येऊ लागलेले मुनिवर्य नारद यास त्यांची दया आली. त्यांनी परीक्षिती राजाला व्यासपुत्र शुक्राचार्यांची प्रार्थना करण्यास सुचविले. परीक्षितीने त्याप्रमाणे करताच शुक्राचार्य भागवताची पोथी घेऊन राजापुढे येऊन दाखल झाले. ते म्हणाले, हे राजा, सर्वांगाचे कान करून तू 7 दिवस भागवत श्रवण कर, म्हणजे सत्वर पापमुक्त होशील. त्यानंतर नदीतीरी भला मोठा एक लोखंडांचा खांब उभा करून त्याच्यावर उभयतांना निश्चित बसण्यासाठी एक छोटासा महाल तयार करण्यात आला. शुक्राचार्यांच्या वाणीद्वारे सत्शास्त्र श्रवण करता करता राजा निष्पाप झाला. खांबाभोवती मांत्रिक बसविले होते. त्याचप्रमाणे सर्पाचे विष उतरविणारी वल्ली राजाने जवळ बाळगली होती. आजपासून 7व्या दिवशी परीक्षिती राजाला तक्षक दंश करणार, जो विष उतरविल त्याला अपार द्रव्य देण्यात येणार अशी चहूकडे दवंडी पिटविण्यात आली होती. त्यामुळे कश्यप नावाचा एक सर्पविष उतरवणारा प्रसिद्ध मांत्रिक राजाकडे निघाला. वाटेत ब्राह्मण रूप धारण केलेला तक्षक त्यास भेटला. त्याने कश्यपास घाईघाईने कोठे चाललास बाबा असा प्रश्न केला. परीक्षिती राजाला तक्षक दंश करणार आहे, तेव्हा मी विष उतरविण्यासाठी जात आहे असे कश्यपाने उत्तर दिले. त्यावर तक्षक म्हणाला, राजास दंश करावयास जाणारा तक्षक तो मीच आहे. करिता तुझी मंत्रविद्या मला पाहावयाची आहे. इतके बोलून नदीकाठी असलेल्या एका वटवृक्षाला त्याने दंश केला. त्या वृक्षावर एक ब्राह्मण पाने तोडीत होता. तक्षक अंधशाच्या योगी करून तो वटवृक्ष लगेच जळून भस्म झाला. त्यावर कश्यपाने पाणी मंत्रून त्या ठिकाणी पाणी शिंपडले. तोच वृक्ष व पाने तोडीत असलेला ब्राह्मण पूर्वव्रत दिसू लागले. ते पाहून कश्यपास तक्षकाने शाबासकी दिली आणि शृंगी ऋषींचे शाप वचन खोटे ठरू नये व माझ्या प्रतापास ओढेपणा येऊ नये म्हणून तू येथून परतण्याचे कर असे सांगितले. परंतु कश्यप त्यास म्हणाला की मी स्थितीने अगदी गरीब आहे. माझ्या हातून जर विष उतरविण्याचे कार्य होईल तर राजापासून मला अपार द्रव्य मिळेल. ते ऐकून तक्षकाने एका भुयारातून पुष्कळ संपत्ती आणून दिली आणि तेथूनच त्याची पाठवणी केली. त्यावर तक्षक हस्तिनापुराकडे वळला. ती वेळ संध्याकाळची होती. इकडे सत्याची समाप्ती करून शुक्राचार्य स्वस्थानी परतले.
आता राजाचा मृत्यू टळला हे नक्की, यावर आपले इथे काम नाही असे म्हणून सर्व मांत्रिक आपापल्या स्थानी परतले. तक्षकाने दोघा सापांना ब्राह्मण रूप घ्या आणि फळांनी भरलेल्या ताटासह राजाच्या भेटीला जा असे सांगितले आणि आपण एक बोरात अळी होऊन बसला. ते ब्राह्मण लोहस्तंभाजवळ जाऊन तेथे असलेल्या रक्षकांना आम्ही दशग्रंथी ब्राह्मण असून राजाच्या भेटीला आलो आहोत असे म्हणाले. ती वर्दी राजापर्यंत जाताच त्या ब्राह्मणांना वर पाठवा असा राजाने निरोप दिला. ब्राह्मण वर गेले. त्यांनी आपल्या हातातील ताट परीक्षिती पुढे करून आपण यातले एखादे फळ तरी सेवन करावे असा आग्रह केला. ऋषींचा शाप सत्य होण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्यामुळे त्या बोरात तक्षक अळी होऊन बसला होता तेच बोर राजाकडून उचलले गेले. खाण्याच्या उद्देशाने राजाने बोराचे 2 भाग केले. इतक्यात त्यात एक अळी त्याला दिसली. लगेच तक्षकाने आपले रूप प्रगट केले आणि परीक्षितीला दंश केला. तोच लोखंडाच्या खांबासहित परीक्षिती भस्म झाला. पुढे वैशंपायन म्हणाले, जन्मेजया, मनुष्याला आपली करणीच तारक मारक आहे. करिता कायेने असो, वाचेने असो वा मनाने असो, पराला दुखविल्याने पाप वाढते. तेणेकरून मनुष्यावर नाना संकटे ओढवतात. इतकेच नव्हे तर त्यापासून मोठा धोका म्हणजे अपमृत्यू येतो. करिता मनुष्याने शक्यतो चांगले कर्म करीत जावे. ते जर होत नसेल तर वाईट तरी करू नये. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.